एक समजलंय. अरे काय हाय ते मला बी समजू दे की. हा मामा अहो त्या कुलकर्णीच्या बायकोचं येड जास्तीच वाढत चाललंय. होय मामा. अहो काय बोलते आणि काय करते याची तर तिलाच समजत नाही. ज्यासनी काय गोष्टी सांगून बी समजत नाहीत त्यासनी अनुभव आल्या बिगर ते काय सुधरत नाहीत बघ. मामा मला तर नाही वाटत की तुमचं काय ऐकून सुधरल म्हणून. हे जर नाही सुधारला तर कोणी बी काय बी करायची गरज नाही. स्वतःच त्याच्या घरादाराचं वाटोळ करून घेईल. त्या मामांपुढे जाऊन ह्या बायकोसाठी हात पसरावे लागतायत मला. ह्या बायकांना ना काही कळत नाही, अजिबात डोकं नसतं यांना. इथं माझा नाक कापला जाईल, अरे लोक काय म्हणतील. आतापर्यंत मामा मला त्यांच्या कामासाठी बोलवायचे, आता मला माझ्या कामासाठी त्यांच्याकडे जावं लागेल. कुठल्या कुठल्या तोंडानं जाऊ. काका निघायचंय ना आपल्याला. बैलगाडी सोडली, तिला घेऊन या आणि बसवा गाडीत. शिरप्या, ए शिरप्या, इकडे एक काम करशील का माझं? काय काम आहे? बाळू मामांच्या तळावर जा आणि सांगावं दे की मी बायकोला घेऊन तळावर येतोय म्हणून. अहो पण मला तर शेतात जायचं आहे. माझं काम नाही केलं तर काय होतं माहिती आहे ना? जातो जातो. मामा त्या कुलकर्ण्याचा सांगावा आला आहे, बायकोला घेऊन तळावर येतो. अरे कुलकर्णी, अरे काय झालं? हिला बरं नाहीये मामा. बरं नाही म्हणजे? काहीतरी वेड्यासारखी बरळत असते बघा. माझ्या जीवाचे काय हाल होत आहेत ना, हे फक्त तुम्हालाच कळू शकतो. काय रे कुलकर्णी, अरे तू एवढा तंत्र मंत्र करणारा असताना तुझ्या बायकोला माझ्याकडे कसं काय घेऊन आलास? हा